HPD आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि अत्यंत नामवंत लेखिका, अनुवादिका, पत्रकार आणि आपल्याच HPD आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी माननीय वंदना अत्रे मॅडम, त्याचप्रमाणे HPD आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या प्राचार्य, माझ्या PhDच्या काही मार्गदर्शक माननीय डॉक्टर MD देशपांडे मॅडम, या महाविद्यालयाचे उपप्राचार्य, माझे सहकारी डॉक्टर प्रशांत देशपांडे सर, प्राचार्य डॉक्टर चौराशिया सर, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रणवरत्न भारती सर, या कार्यक्रमासाठी ज्यांनी आयोजन केलं ते विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉक्टर खलाणे सर, त्याचप्रमाणे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, सहकारी बंधू भगिनी, शिक्षकेतर सहकारी बंधू भगिनी, आपण सर्व गुणवंत विद्यार्थी बंधू भगिनींनो, सुरुवातीला आपल्या सर्वांना अत्यंत मनपूर्वक आपल्या सर्वांचा अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो। आज आपला सत्कार होणार आहे। आपण विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला असेल आणि आपल्याकडे असलेले जे कौशल्य आहे, आपल्याकडे असलेली जी गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता आपण सिद्ध केलेली आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून आज आपलं इथे कौतुक होणार आहे, गौरव होणार आहे। आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपलं खूप खूप अभिनंदन। कारण इथे येतानाच मी बघितलं अत्यंत सुंदर अशा प्रकारची रांगोळी फुलांची घातलेली आहे। विशेषतः कोल्हे मॅडम त्यांनी आम्हाला अत्यंत उत्साहाने ती दाखवली आणि इथे आपण सादर केलेलं स्वागत गीत आणि उपस्थित इथे समोर बघताना आपल्या चेहऱ्यावर असलेलं प्रफुल्लितपणा, ते हास्य, कुतूहल, हे सगळं आम्हाला आनंदित करत असतं जनरली। कारण व्यासपीठावर बसलेली आणि काही इथे समोर बसलेली सुद्धा व्यक्ती आहे, रोज अनेक प्रश्न सोडवत असतात, हे पाहिजे ते पाहिजे, अनेक गोष्टी झालेल्या नाही आहेत म्हणून काय त्यांच्या तोंडावर त्रागा, त्रास, टेन्शन असं दिसत असतं। परंतु इथे आल्यानंतर, तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हीही प्रफुल्लित होतो, आनंदित होतो आणि खूप बरं वाटलं। HPD आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालय हे मला खूप परिचित आहे। आपल्याला सांगायची सरांनी सांगितलेच आहे, मॅडमनी सांगितलं आहे आणि या महाविद्यालयाची क्षमताही मला माहिती आहे। आपण जे सर्व विद्यार्थी ते बसलेला आहात हे अत्यंत गुणी विद्यार्थी आहात, सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे आहात याची जाणीव मला आहे। कारण आपण गुणवत्ताधारक आहात आणि अत्रे मॅडम ज्या नामवंत पत्रकार सुद्धा आहेत, त्यांना माहिती आहे की एखाद्या वृत्तपत्रामध्ये जेव्हा छपाई करतात तेव्हा ठळक बातम्या असतात, काही छोट्या बातम्या असतात, त्या मधल्या पानामध्ये, पण ठळक ज्या बातम्या असतात ज्याला हेडलाईन्स म्हणतात त्या ती समोरच्या पानावर असतात। तसे तुम्ही हेडलाईन्स मध्ये आहात असं मला वाटतं। हेडलाईन्स आहात। आज सर्वांच्या नजरा तुमच्यावरती खिळलेल्या असणार आहे आणि मला हेही माहिती आहे की या महाविद्यालयामध्ये खूप मोठं खरं तर क्षमता आहे। आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी क्षमता आहे। अत्यंत गुणवत्ताधारक विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये येतात आणि अत्यंत मनापासून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात। अनेक स्पर्धा असतात त्याच्यामध्ये मनापासून सहभागी होतात आणि नुसतंच महाविद्यालयामध्ये नाही तर आंतर महाविद्यालयीन विद्यापीठाच्या स्तरावर सुद्धा अत्यंत गुणी विद्यार्थी ते मी बघितलेले आहेत आणि आताही मला असं वाटतं की आपल्यामध्ये ते निश्चितपणे इथे बसलेले असतील। त्यामुळे तुम्हा सर्वांचं पुन्हा मी खूप मनापासून अभिनंदन करतो। वंदनाताईंनी आज जे सांगितलं ते अत्यंत मला असं वाटतं की सर्वांसाठी उपयुक्त असं होतं आणि
ताईने जे सांगितलं ते एका दृष्टीने आपल्या सर्वांना, आपण जेव्हा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतो तेव्हा या आपल्या शिक्षणामधनं आपल्याला खरं काय मिळवलं पाहिजे ते मिळवण्याचं उद्दिष्ट जर काही असेल तर ते आमच्या प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. मला मुद्दाम आठवण होते की आदरणीय सर डॉक्टर रमेश गोसावी या व्यासपीठावरनं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगताना असंच नेहमी म्हणायचे की शिक्षणाचं प्रमुख ध्येय हे आपल्या स्वतःला विकसित करण्याचं, ज्ञान प्राप्त करणं असं आहे. आणि आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे प्रश्न ओळखून, कारण ती क्षमता आपल्यामध्येच आहे, आपल्यालाच कळतं मला उपयुक्त काय आहे काय उपयुक्त नाही. ही क्षमता, समाजाची क्षमता उच्च शिक्षित जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये असते. मला कन्स्ट्रक्टिव्ह काय आहे किंवा डिस्ट्रक्शन करणारं काय आहे ही करण्याची क्षमता सुद्धा आपल्या या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्येच असते. आणि म्हणून हे विद्यार्थी निश्चितपणे समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू शकतात. आणि त्याचे उदाहरणं काही इथे दिलेली आहे. आपल्या क्षमता म्हणजे मुद्दाम मला सांगितलं पाहिजे की आपण शिक्षण घेत असताना एका स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला ज्या क्षमता आहेत त्या क्षमता आपण जास्त चांगल्या प्रमाणामध्ये डेव्हलप केलेल्या आहेत इतर विद्यार्थ्यांच्या मानाने. त्यांनी टॅलेंट किंवा टॅलेंट असा एक शब्दही वापरलेला. टॅलेंट म्हणजे काय असं डेफिनेशन केली तर कुठलीही गोष्ट इतरांपेक्षा जास्त चांगल्या प्रमाणात करण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे टॅलेंट. टॅलेंट कुठे असं स्पेसिफाय केलेलं नाहीये. तर ही जी टॅलेंट आहे, ही क्षमता आहे, ही क्षमता विकसित करण्यासाठी म्हणून मला असं वाटतं की आमच्या विद्यार्थ्यांनी, आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि तसे प्रयत्न आपण करतात आहात. परंतु त्याही पेक्षा आपल्या महाविद्यालयाच्या बाहेर जाऊन ज्या आपल्याकडे क्षमता आहेत त्या क्षमता इतरांसाठी आपण कशा वापरू शकू, जास्त प्रमाणामध्ये कशा त्या वाढवू शकू, त्यासाठीचा प्रयत्न आपण केले पाहिजे असं मी मुद्दाम म्हणून आपल्याला आज सांगू इच्छितो. आता करणाऱ्या व्यक्ती असतात हे समाजामध्ये पुढे एक सन्माननीय व्यक्ती म्हणून किंवा प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून, आणखी यशस्वी व्यक्ती म्हणून पुढे येत असतात. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्यासारखे अनेक त्या काळी उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी असतील, परंतु त्यांनी समाजामध्ये जाऊन जे काय बघितलं त्या बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जो विचार आला तसा विचार आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये येतो, हे गोष्ट खरी आहे. परंतु त्याच्यावरती आपण ऍक्शन घेणारी कृती जी करण्याची क्षमता आहे ती कृती करण्याच्या क्षमतेसाठी मला असं वाटतं की आणखी एक गोष्ट लागते, ते म्हणजे धाडस लागतं. आणि हे धाडस आमच्या ह्या विद्यार्थ्यांमध्ये याच काळामध्ये निर्माण होऊ शकतं. कारण तरुण जो असतो तो तरुण साधारणतः धाडसी असतो असं आपण म्हणतो की तरुणांकडे धाडस ही एक अत्यंत महत्वाची शक्ती असते. आणि दुसरी महत्वाची शक्ती असते ती म्हणजे इच्छाशक्ती असते. आणि म्हणून आपण या समाजासाठी अशा प्रकारचं आपलं ज्ञान वापरण्याची क्षमता विकसित करावी असं मी मुद्दाम इथे सांगू इच्छितो. हे करत असताना आपण काय केलं पाहिजे असं जनरली आपण प्रश्न विचारला तर आपल्याकडनं असलेल्या आपल्याच क्षमता किंवा अपेक्षा आपण वाढवल्या पाहिजे. इतरांकडनं अपेक्षा आपण नेहमीच ठेवत असतो असं मी मुद्दा माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असते की आपण महाविद्यालयाकडनं अपेक्षा ठेवत असतो, आपण शासनाकडनं अपेक्षा ठेवत असतो, आपण आपल्या आई वडिलांकडनं अपेक्षा ठेवत असतो की मला अमुक एक सुविधा मिळाली पाहिजे. परंतु ज्यांना पुढे जायचंय, ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी आणखी जास्तीचं मिळवायचंय अशी ही जी व्यक्ती असतात हे व्यक्ती आपल्या स्वतःकडनंच जास्तीच्या अपेक्षा ठेवत असतात. मला 70% गुण मिळालेले आहे पण पुढच्या वेळेस मी 70च्या पेक्षा 80% मिळवेल, 100% मिळवेल. महाविद्यालयामध्ये मी पहिला आलेला आहे, आता मी विद्यापीठामध्ये पहिला येईल. अशा ह्या क्षमता ज्या आहेत विकसित करण्याची ही पायरी आहे. स्वतःकडनं स्वतःच्या ज्या अपेक्षा आहेत त्या उंचावणं म्हणजे आपला विकास असं अनेक जाणकारांनी अभ्यासकांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि तशा प्रकारच्या संधी तुम्हाला सर्वांना मिळत असतात असं मी मुद्दा म्हणून सांगेन. अनेक ठिकाणी आपल्याला इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे असं मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की आपण जनरली इन्स्ट्रक्शन कोणाकडनं तरी सूचना येईल आणि मग ती सूचना आली की आपण पुढे काहीतरी त्याच्यावरती करू. म्हणजे सर्वांना असं माहिती आहे की विद्यापीठाचं परीक्षेचं टाइम टेबल आलं की मग काय होतं, अभ्यासाला सुरुवात होतं.
हे जनरली सर्वांचं ते काही सामान्य आहे. मला असं काही वाटतं की त्यात काही अयोग्य आहे असं काही नाही. परंतु ज्यांना पुढे जायचंय, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचंय, त्यांना सुरुवातीला ऍडमिशन घेतानाच माहिती असते की परीक्षा होणार आहे आणि म्हणून ते कोणाच्याही इन्स्ट्रक्शनची, कुठल्याही सूचनेची वाट पाहत नाही. ते स्वतःच त्या दृष्टीने प्रयत्न करत राहतात आणि मग ते निश्चितपणे इतरांपेक्षा जे सूचना आल्यावर तयारी करतात त्यांच्यापेक्षा पुढे गेलेले असतात. हे मला असं वाटतं की सर्वांसाठी स्पष्ट आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे नुसतं बालकांच्या दृष्टीने मी म्हणणार नाही, तर जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या स्वतःच्या पुढाकाराने आपण सहज सुरुवात करू शकतो आणि इतरांपेक्षा वेगळेपण आपल्यामध्ये सिद्ध करू शकतो. मग ते कदाचित उत्तम वक्ता होण्यासाठीचं असेल, कदाचित चांगला शास्त्रज्ञ होण्यासाठीचं असेल, कदाचित चांगला सामाजिक कार्य करणारा एक व्यक्ती म्हणून असेल. हे जे स्वतः पुढाकार घेऊन केलेली जी कामं असतात ती माणसाला एक वेगळेपण प्राप्त करून देतात आणि समाजामध्ये आपल्याला यशही मिळवून देतात असं मी मुद्दामून इथे सांगेन. त्यांनी सांगितलं की आपल्याला एका 10वीची परीक्षा झाली किंवा 11वी 12वीची परीक्षा झाली की त्याच्यानंतर आपण अत्यंत स्वतंत्र अशा प्रकारे जगायला लागतो. म्हणजे शाळेमध्ये ज्याप्रमाणे वर्गाच्या बाहेर सुद्धा जाताना शिक्षकाची परवानगी घ्यावी लागते, घरातून आई वडिलांची परवानगी घ्यावी लागते, परंतु महाविद्यालयात आलं की घरी सुद्धा आपल्याला मला असं वाटतं की फ्रीडम मिळतं. मग जेवायचं तर आपण कधी जेवायचं आपणच ठरवतो, कधी झोपायचं ते आपणच ठरवतो, कधी उठायचं तेही आपणच ठरवतो. यासाठी शिक्षणातनं, उच्च शिक्षणामधून आपल्या स्वतःमध्ये स्वयंशिस्त ही पण आपण अंगी बांधून घेतली पाहिजे असं मला वाटतं. स्वयंशिस्त जर असेल तर त्या व्यक्तीला हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य सुद्धा अत्यंत उत्तम रीतीने वापरता येतं आणि मनोरंजनाबरोबर आपल्या इतरांबरोबर सुद्धा स्वतःचा विकास अत्यंत उत्तम रीतीने करता येतो. हे अनेक जाणकारांनी मला असं वाटतं की सिद्ध केलेलं आहे. अनेक पुस्तकं याच्यावरती आहेत आणि तुम्ही जर पुस्तकं वाचायला गेली तर अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारे सुद्धा अनेक पुस्तकं उत्तम आपल्याला बघायला मिळतील. काही ठिकाणी काही गोष्टीची जबाबदारी पण स्वीकारली पाहिजे असं मला वाटतं. आपण जाताना आपण काही जबाबदाऱ्या स्वतःहून स्वीकारल्या पाहिजे. जबाबदारी स्वीकारणं म्हणजे एक पहिली गोष्ट की आपल्याला स्वतःला विकसित करण्याची संधी असते. आपल्याला एखादी ग्रुप लीडर म्हणून दिलं तर मग आपण शोधायला लागतो की कोण माझ्यासोबत असेल, मग त्याच्या क्षमता काय, हा अभ्यासाचा विषय बनून जातो आपला. एरवी आपण ते कधी केलंच नसतं, परंतु जबाबदारी आली की आपण ते करायला लागतो. मग हे सर्व ग्रुपकडनं काम नीट कसं होईल, दिलेल्या वेळेत कसं होईल, याच्यासाठीचं जे नियोजन आहे, त्याच्यावरचा विचार आहे, ही करण्याची चालना याच्यातनं या जबाबदारीमधनं मिळतं. म्हणून जबाबदारी स्वीकारली म्हणजे काहींना असं वाटतं की जबाबदारी घेऊच नाही, कारण आपल्याला त्यामधनं काम जास्त करावं लागतं. परंतु ही आपल्याला स्वतःला विकसित करण्याची संधी आहे. याकडे या दृष्टिकोनातून बघितलं तर मला असं वाटतं की तुमचा स्वतःचा तो विकास निश्चितपणे घडून येईल. त्याचप्रमाणे आपल्याला एक ओळख नवीन प्राप्त होत असते. एका ग्रुपमध्ये आपण एक वेगळे असतो आणि इतरांच्या स्मरणामध्ये आपण सहज राहू शकतो. आता इथे कोणी जी स्वागत गीत किंवा आपली ईशस्तवन सादर केलं ते सर्वांच्या समोर आले, सर्वांना त्यांची नावं माहिती झाली. एरवी कोणी त्यांना सहज विचारलं नसतं, त्यांची ओळख झाली नसती. परंतु जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपली ओळख आपण निर्माण करत असतो, आपण स्वतःला विकसित करत असतो आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं की इतरांचा जो काय विश्वास असेल तो सुद्धा आपण संपादन करत असतो. उत्तम काम केलं की लगेच मॅडमला आठवतं, अरे ही जी विद्यार्थिनी आहे हिने अत्यंत उत्तम अशा प्रकारची ओळख करून दिली होती. हा विश्वास संपादन करण्याचा मार्ग म्हणजे जबाबदारी स्वीकारणं आहे असं मला वाटतं आणि ते आपण केलं पाहिजे. आपण जर अशा प्रकारे करत गेलो पुढे तर निश्चितपणे आपल्या समाजामध्ये आपण एक वेगळे व्यक्ती, एक उत्तम सन्माननीय व्यक्ती म्हणून आपल्याला आपली ओळख आपण निर्माण करू असं मी मुद्दाम म्हणते सांगू शकतो. दुसरी गोष्ट, पुढे जर जायचं असेल तर पुढे मी मुद्दाम सांगेल की अनेकदा आपल्याला जो लवकर सुरुवात करतो तो पुढे जातो. आपण युरोपियन राष्ट्र वगैरे जे बघतो आहोत त्यांना विज्ञान लवकर मिळालं, त्यांनी विज्ञानावरती लवकर त्याच्यावर काम केलं म्हणून त्या पुढे गेलेले आहेत.
ज्याला जास्त कळतं, लवकर कळतं, तो निश्चितपणे आपल्या पुढे जातो. म्हणून लवकर सुरुवात करा. कुठेही करायचं असेल, ज्ञान प्राप्त करायचं असेल, खेळामध्ये पुढे जायचं असेल किंवा तुम्हाला आणखी काही कुठल्याही क्षमता मिळवायची असतील तर लवकर सुरुवात करा असं जाणकार सांगतात. त्याचप्रमाणे सुरुवात स्वतःपासून करा. बऱ्याचदा सुरुवात करा म्हणतो आपण, परंतु दुसऱ्याने सुरुवात करावी अशी अपेक्षा असते आपली. आणि म्हणून सुरुवात करायची असेल तर ती लवकर करा आणि ती स्वतःपासून करा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा आपलं जे ध्येय असतं ते कदाचित खूप मोठं असू शकतं, तर थोड्या प्रमाणामध्ये करा. लवकर सुरुवात करा, स्वतःपासून करा आणि थोड्या प्रमाणामध्ये करा. त्यातनं तुमचा आत्मविश्वास दुणावेल आणि मग पुढे तुम्ही मोठी ती व्यापक मोठ्या प्रमाणामध्ये वाढवत जाल. तुम्हाला लक्षातही येणार नाही की तुम्ही इतक्या लहान प्रमाणात सुरू केलेली गोष्ट इतकी मोठी होऊ शकते. त्याची उदाहरणं काढून दिलेलीच आहेत, आपल्या समोर सांगितलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या समाजामध्ये वावरताना अशी अनेक व्यक्ती आहेत, म्हणजे खरंच ही अत्यंत सकारात्मक बाब किंवा सकारात्मक गोष्ट तरुणांमध्ये बघायला मिळते की कुठल्या एखाद्या घटनेमुळे एखादा व्यक्ती असा तयार होईल किंवा ट्रिगर होईल असं म्हणू शकतो आपण, ते आपण सांगू शकत नाही. आणि म्हणूनच असे हे जे व्यक्ती आहेत समाजामध्ये अत्यंत उत्तम आणि चांगले व्यक्ती निश्चितपणे आहेत, कारण ते अशा प्रकारच्या घटना निहाळत असतात आणि त्या घटनांमध्ये मला काय करता येईल हा प्रश्न स्वतःला विचारत असतात. ते प्रश्न इतरांना विचारत नाही, ते प्रश्न स्वतःला विचारतात की हे जे घटना घडते ही घटना जर मला चांगल्या प्रकारे करायची असेल, त्यातनं येणारे ज्या काही वाईट गोष्टी त्या थांबवायच्या असतील तर माझं काय योगदान मी देऊ शकतो, ही क्षमता आमच्या तरुणांमध्ये आहे. आणि ती क्षमता उच्च शिक्षणातून आपल्याला प्राप्त होते. आणि मला असं वाटतं विशेषतः जे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये तर ती असायलाच पाहिजे, अशी ही मी मुद्दाम तुम्हाला सांगेन. तुम्ही उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आहात, निश्चितपणे तुम्हाला समाजामध्ये पुढे जाताना चांगल्या प्रकारच्या संधी प्राप्त होतील. इतरांना ज्या संधी मिळू शकत नाही त्या संधी तुम्हाला लवकर मिळणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कदाचित उच्च पदस्थही होता येईल. आणि त्या उच्च पदस्थ एखाद्या मिळालेल्या एखाद्या पदामधनं किंवा त्या एखाद्या आपण म्हणू की नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल त्यामधनं आपण या समाजाचं अत्यंत चांगल्या प्रकारचं हित जपावं अशी एक अपेक्षा आपल्या समोर व्यक्त करतो. आपण जीवनामध्ये खूप मोठं यश मिळवावं, यशस्वी व्हावं आणि आणखी चांगले बक्षीस असतील, ते पारितोषिक असतील ते आपण मिळवावे याच्यासाठी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे इथे मला आज या अध्यक्षस्थानावर माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी HPT आर्ट्स RYK सायन्स महाविद्यालयाने दिली, विशेषतः डॉक्टर MD देशपांडे मॅडम यांनी दिली, त्यांच्या सहकार्याने दिली. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो. पुन्हा आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.